मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही. त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे राष्ट्रवादीकडून आम्हाला कोणी पाठिंबा दिला नाही, शेकापने पाठिंबा दिला नाही, महाविकास आघाडी दिसायला एकत्र होती पण एकत्र तशी नव्हती. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची हे 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं पण मग उद्धव आणि मग ठाकरे तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. पण आता बाळमानेंनी विनायक राऊत आणि ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलंय की आम्हाला कुठल्याच पद्धतीचा पाठिंबा विनायक राऊतांनी दिला नाही आणि संजय राऊत म्हणतात की 150 कोटी रुपये खर्च केले गेले. एक प्लीज, एक तर बाळ मानेवर एवढा विश्वास कोणी टाकण्याची गरज नाही. आणि त्याहीपेक्षा कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, ते खऱ्या अर्थाने विश्वासाला आतापर्यंत कधी पात्र पूर्ण शब्द दिला आणि पुरा केला. माननीय बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं. हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही. बरोबर. पण मग विनायक राऊतांवर त्यांनी आरोप केले की ते 50-50 हजार रुपये घेतात नुसते पद देण्यासाठी. विनायक राऊत असं त्यांनी आरोप केला. आता बाकी धंदा बंद झालाय ना. ठाकरे गटाने हा, त्या ठाकरे गटाचा आता एकच धंदा आहे, रिटायरमेंट कडे पाहून. ठाकरे गटाने आरोप केला 25 कोटी रुपये घेतले बाळमानेंनी अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले. ठाकरे गटाचा आरोप आहे. घेतलेत असं संजय राऊतांनी आरोप केलाय भाजपवर. नाही, मला माहित नाही. संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे. पण मला हे माहित नाही किती कोटी घेतले, काय घेतले. पण विड्रॉ केलं काय कोण असं विड्रॉ करत नाही. फॉर्म ज्या याने भरतात आणि ज्या समोरचा उमेदवार बघून फॉर्म भरतात. पक्षश्रेष्ठी कमी पडले म्हणून त्यांना माघार घ्या. पक्षश्रेष्ठी कमी पडले म्हणून माघार घ्यावी लागली असं वाटतं. ठाकरेंचं बळ कमी पडलं असं वाटतं का तुम्हाला? एकूणच कोकणामध्ये हे बघा, मीडियाने ठाकरेंचं बळ वाढवलं होतं. ठाकरेनं बळ आहे कुठे? काय ताकद आहे ठाकरेंची? ठाकरेंची ताकद ठाकरे लोकांनी संपवली. थँक्यू मग सर. त्या चहावर पाजलं असतं, यायला पाहिजे. मग निरोप द्यायचा ना. हो, ठीक आहे, परत कधी आला ते नक्की. आणि कोण कोण आहे बाबा, नमस्कार करतो. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.